आदेश. तरी मीची एक सर्वा या जगा जन्म पांडवा आणि मजची पासुनी आगवा निर्वाहो यांचा. अर्जुना, या सर्व जगाचा उत्पन्न करता व पालन करताही मीच आहे. कल्लोळ माळा अनेगा जन्मजळीची पैगा आणि तया जळची आश्रयो तरंगा जीवन ही जळ. अरे, ज्याप्रमाणे लाटांचा जन्म पाण्यातच होतो, त्यांना आश्रय पाण्याचाच असतो, त्यांचे जीवन ही पाणीच असते. ऐसे आगवांची ठाई तया जळची जेवी पाही तैसा मी वाचुनी नाही विश्वी ये. आणि ह्याप्रमाणे त्यांना जसे सर्व ठिकाणी पाणीच आहे, त्याप्रमाणे या सर्व विश्वात माझ्याशिवाय दुसरे काही नाही. ऐसिया व्यापका माते मानुनी जे भजती भलते ते परिसाचो कारे उदिते प्रेम भावे. अशा प्रकारे मी सर्व व्यापक आहे असे मानून जे खऱ्या उत्कंठेने व प्रेमभावाने वाटेल त्या ठिकाणी मला बसतात. देश काळ वर्तमान आघवे मजसी करुनी अभिन्न जैसा वायू होनी गगन गगनीची विचरे. देशकाळ वर्तमान व सर्वांपासून मी भिन्न नाही. वायू हा आकाशरूप होऊन आकाशातच संचार करतो. ऐसे निजे निजज्ञानी खेळत सुखे त्रिभुवनी जगद्रूप मणी साठवूनी मागे. त्याप्रमाणे जे आत्मज्ञानी सर्वव्यापक असा जो मी, त्या मला मनात आठवून सुखाने त्रिभुवनात कालक्रमणा करतो. जे जे भेटे भूत ते ते म्हणजे भगवंत हा भक्तियोगो निश्चित जाण माझा. आणि जो जो प्राणी दृष्टीस पडेल त्याला त्याला ईश्वर समजतात. हा खरा भक्तियोग आहे असे समज. आदेश. पुढील निरूपण जान्हवीताई हे करतात. आदेश. आदेश. रामकृष्ण हरिमाऊ. तर मी या ओव्यांचं निरूपण करण्याचा प्रयत्न करत आहे. काही असेल तर क्षमस्व. ह्या ओव्यांमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज भगवंताची सर्वव्यापी स्वरूप स्पष्ट करतात. देव अर्जुनाला सांगतात की या संपूर्ण जगाचा निर्माता आणि पालनकर्ता मीच आहे. ज्याप्रमाणे समुद्राच्या लाटा पाण्यातून निर्माण होतात आणि पाण्यातच गळतात, तसेच जग माझ्यापासून निर्माण होऊन माझ्यातच समावते. जसे पाणी असल्याशिवाय लाटांना अस्तित्व नसते, तसेच माझ्याशिवाय ह्या विश्वात काहीही नाही. जे भक्त मला अशा प्रकारे सर्वव्यापी मानून मनापासून माझी भक्ती करतात, त्यांनाच खरे ज्ञान प्राप्त होते. ज्ञानी लोक काळ आणि स्थळ ह्या पलीकडे जाऊन मला सर्वत्र पाहतात. ज्याप्रमाणे वारा आकाशात मुक्तपणे फिरतो, तसे हे भक्त आनंदाने त्रैलोक्यात वावरतात. त्यांना मनात सतत ईश्वराचं रूप साठवलेले असते. जगातील प्रत्येक सजीवामध्ये किंवा प्राण्यांमध्ये ईश्वराचा अंश पाहणे हाच खरा भक्तियोग आहे. थोडक्यात समोर येणाऱ्या प्रत्येक जीवामध्ये देवाला पाहणे हीच खरी भक्ती आहे असे भगवंत येथे सांगतात. धन्यवाद. आदेश. तुम्ही हे शांततात ऐकून घेतल्याबद्दल आम्ही आभारी आहोत. आदेश. खूप खूप सुंदर. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम.